अल्हम्दुलिल्लाह कफा व सलामुन अला याचा प्रयत्न करत आहे। आताच आपल्यासमोर माननीय नवलकर साहेबांनी सांगितलं की काही गोष्टी अशा घडलेल्या आहेत सुद्धा शोभेशा नाहीत म्हणून हे बरोबर आहे। आपलं म्हणणं बिलकुल बरोबर आहे, पण याचबरोबर ही एक गोष्ट आहे की नाण्याला एक बाजू नसते। जसं त्यानंतर आमच्या गाव सदक़ल्लाहुल अज़ीम। मैंने कुरान करीम की जो आयत तिलावत की है, इसके अंदर अल्लाह पाक फरमाता है कि तुम में सबसे बेहतरीन शख्स वो है जो तुम में सबसे ज़्यादा सणासाठी ईद उल अज़हा म्हणजे बकरी ईद आणि आषाढी एकादशी दोन्ही सण एक साथ येत आहे। आपल्या या देशाची या जमिनीची विविधता आहे, हे नाविन्य आहे जगभरामध्ये की एकाच दिवशी दोन सण, दोन समाजाचे, दोन धर्माचे साजरे करतो आपण। कुठेही कोणी कोणाला अडचण करत नाही। अशा प्रकारे कदाचित ही त्या परमपित्या परमेश्वराची कल्पना असेल की सगळ्या प्रकारचे प्राणी या जंगलात घालून दिले भारत नावाच्या। तर इथे तुम्हाला हिंदू मिळतील, मुसलमान मिळतील, ख्रिश्चन मिळतील, तुम्हाला शीख मिळतील, बौद्ध बांधव मिळतील, जैन मिळतील। रवींद्रनाथ टागोर म्हणायचे की इंडिया इज अन एथनॉलॉजिकल म्युझियम। हे म्युझियम आहे, हे संग्रहालय आहे आणि या संग्रहालयाच्या बद्दलच कुतूहल असल्यामुळे जगभराचं लक्ष या दिशाकडे असतं की इतक्या जाती धर्माचे लोक कसे एक सोबत राहतात। घरात भांडे असले की भांड्याला भांडं लागतं, आवाज होणारच आहे, आवाज होणारच आहे। पण घरमालकांनी ठरवायचं आहे की आवाज वाढू द्यायचा किंवा हा आवाज शांत करायचा। की हजारो वर्षांपासून या देशावर आक्रमणं झाली। इथे मुघल आले, सिथियन आले, पर्शियन आले, ग्रीक आले, फ्रेंच आले, डच आले। सगळ्या धर्मांना मानणाऱ्या लोकांनी सोने की चिडिया म्हणायचं हिंदुस्थानला तेव्हा या देशावर आक्रमण केलं। किती बाया विधवा झाल्या असतील, किती मुलं अनाथ झाले असतील, संघर्ष झाला, रक्ताचे पाठ वाहिले। पण हे जे फॉरेनचे लोक होते सगळे येणारे, हे शेवटी या देशामध्येच सेटल झाले। या देशामध्ये एक ब्रिटिश देश सोडून गेले, कोणा फ्रेंचांच्या काही कॉलनीज राहिल्या, डच लोकांच्या काही कॉलनीज राहिल्या, मुसलमान सगळे इथेच राहिले। आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांनी हे वैविध्य या देशाला ही विविधता दिलेली आहे की आज तुम्हाला तुमच्या शहराची गोष्ट सांगतो मी की तुम्ही बघा शिकलीत चक्कर मारून की तुम्हाला इथे मशिदी मिळतील मुसलमान बांधवाच्या, इथे मंदिरं मिळतील आमचे मारुतीचे, हनुमानजीचे, गणपतीचे, तुम्हाला बुद्धविहार मिळतील बुद्धांचे, तुम्हाला जैन विहार मिळतील, स्थानकं मिळतील, तुम्हाला चर्चेस मिळतील, शीख असतील तर तुम्हाला गुरुद्वारा मिळेल। म्हणजे अनेकता में एकता भारत की विशेषता असं या देशाचं सुंदर वातावरण आहे। आणि या वातावरणाला अबाधित ठेवण्यासाठी शेवटी एकच धर्म कामाला येतो, तो माणुसकीचा धर्म। हे कुठले धर्म कामात येत नाही, हे माणुसकी कामात येते। मी मातृतीर्थ जिल्ह्यामध्ये आलेलो आहे। माझा जिजाऊंचा जिल्हा आहे। हा एका मातेने या देशाला असं सुपुत्र दिला की त्यांनी या देशाचा धर्म, समाज, गोरगरिबांचं रक्षण करून जो सामाजिक आणि धार्मिक बंध होता हा अतूट ठेवला। आणि आज आम्हाला हे सुखाचे दिवस त्या शिवाजी राजांमुळे आले। हा संतांचा आणि वीरांचा देश आहे, हा माझा पक्का समज आहे। कारण की वीरांनी शौर्य दाखवलं, संतांनी अध्यात्म जपलं, माणुसकी जपली, प्रेम दिलं। या दोन तराजूच्या दोन बॅलन्सवरती हा देश चाललेला आहे आणि या पलीकडे दुसरं काही नाही। मला एक प्रसंग आठवतो शिवाजी महाराजांचा की शिवाजी महाराज लोहगावला आले पुण्याजवळ। तिथे तुकाराम महाराज होते। तर शिवाजी महाराजांना कळलं की तुकाराम नावाचा एक फकीर मेजाजचा माणूस या गावामध्ये राहतो, आपण त्यांना भेटू। महाराजांना कुतूहल होतं तुकाराम महाराजांबद्दल। महाराजांनी पहिल्या दिवशी तुकाराम महाराजांना सोन्याचे होन, भरजरी वस्त्र आणि खूप किमती वस्तू पाठवल्या, जसा एखादा राजा पाठवल्या। तुकाराम महाराजांनी त्या वस्तूंकडे बघितलं, ठेवून दिल्या। दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराज आले आणि शिवाजी महाराज म्हणजे त्या काळामध्ये धर्मरक्षण करणारा, गोरगरिबांचं रक्षण करणारा, शेतकऱ्याच्या देठालाही सैन्याला हात न लावू देणारा असा राजा होता। ते साक्षात विठ्ठलाचंच रूप होतं त्या काळात। जेव्हा महाराज आले तेव्हा महाराजांनी नमस्कार केला तुकाराम महाराजांना। तुकाराम महाराज काय म्हणाले राजाला की राजा तू काय दिलंय मला, मला हे सोनं नाणं हे भरजरी वस्त्रही नको आहे। महाराज म्हटले की काय दिला ठेवा,
काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची व्हावा, काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची व्हावा, तुम्ही कळले ती उदार, तुम्ही लय उदार आहे, तुम्ही कळले ती उदार साठी परिसाची गाड, असा आहे राजा. तुम्ही कळले ती उदार साठी परिसाची गाड, आणि तू एकवचनी आहे. जीव देता तरी वचनाना एक सरी, जीव देता तरी वचनाना एक सरी, परी गोमासा समान तुका म्हणे आम्हा धनी. आम्हाला हे गोमासा सारखं आहे, आम्हाला वर्ज आहे गोमास, आम्हाला गोमासा सारखं आहे. मुंगी आणि राव आम्हा सारिखाच जीव, आम्ही सगळ्यांना एकाच नजरेने पाहतो. आणि गेला मोह आणि पाशा, कळीकाळात तो पासा, आणि तुका म्हणे आले घरा वैकुंठ सावळे, अशी तारीफ महाराजांची केली. महाराजांना बोध सुद्धा दिला. हे संतांचं महात्म्य आहे. हे तुकाराम महाराजांनी जे सांगितलं, हे अशा थोर या देशामध्ये होऊन गेले. आम्हाला तुकाराम थोर आहेत, आम्हाला ज्ञानेश्वर माऊली थोर आहे. पसायदान सांगितलं, आता विश्वात्मके देवे येणे वागदने तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान. की गीतेवर जे टीकाकार लिहिलं ज्ञानेश्वर माऊलींनी निवृत्तीनाथांच्या प्रेरणेने, ते लिहिल्यावर ज्ञानेश्वर माऊली इतकं मोठं काम केल्यावरती त्या परमेश्वराकडे वळते आणि त्याला मागणं मागते जगासाठी, की आता विश्वात्मके देवे, हे विश्वाच्या देवा. ज्ञानेश्वर माऊलीने हिंदूंच्या देवा, केवळ माझ्या देवा असं नाही म्हटलं. माऊलीने आता विश्वात्मके देवे, हे विश्वाच्या देवा. आपल्याला कल्पनाच नाही येतो किती मोठा असेल. ही लाखो वर्षापूर्वी निर्माण झालेलं ब्रह्मांड, त्याच्यामध्ये अजून 3-3.5-4 लाख वर्षापूर्वी निर्माण झालेली ही पृथ्वी, त्या पृथ्वीमध्ये कुठेतरी या आशिया नावाच्या खंडामध्ये, छोट्याशा खंडामध्ये असलेला हा छोटासा देश आहे. छोट्याशा देशातले एवढंसं राज्य, आणि त्या एवढ्याशा राज्यामधले एवढेसे जिल्हे, एवढेसे गावं, त्याच्यातली एवढीशी ठिकाणं, आणि त्याच्यात इतकेसे तुम्ही मी. काय बरोबरी आमची, आम्ही काहीही करू शकत नाही. आम्हाला फक्त माणुसकीने जगण्याचा अधिकार देवाने दिलेला आहे. आणि आता विश्वात्मके देवे ही माऊली म्हणते 1000 वर्षापूर्वी, आणि कुराण म्हणतो औजु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन आमीन. अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन. रब म्हणजे देव, उल म्हणजे चा, आलम म्हणजे जग, आलमीन म्हणजे जगांची जमा, प्लुरल, सगळ्या जगांचा देव. इथे माऊली म्हणते आता विश्वात्मके देवे. इथे कुराण अल्लाह तबारक ताला स्वतः सांगतोय की गॉड ऑफ द वर्ल्ड. गुरु नानक सांगतात की याच्यामध्ये जपजी साहेब मध्ये एक ओंकार, एकच ओंकार, सतनाम, खरं नाव तेच, दॅट इज द ओनली ट्रूथ. करता पूरक, करता करविता तोच आहे. निरपाऊ, त्याला कोणाचं भय नाही. निर्वैर, त्याचं कोणी दुश्मन नाही. निरपाऊ, निर्वैर, अकाल मूरत, इन्फिनाइट आहे. आदि अनादि कालापासून तोच आहे. तुम हम चले जाएंगे, तुम मट्टी में जाएंगे, हमको जलाया जाएगा, लेकिन रहने वाला वही है, तोच राहणार. अकाल मूरत. अजुनी, अजुनी म्हणजे जुनी म्हणजे योनी, त्याला कुठल्याही योनीतून जन्माला नाही आला. तो स्वयंभू आहे, तो स्वयंप्रकाशित आहे. अजुनी. सैभंग, सैभंग म्हणजे सेल्फ इल्युमिनेटेड, स्वयंप्रकाशित, ज्याचा स्वतःचा प्रकाश आहे, त्यांनी निर्माण केलेलं सगळं, त्याला कोणी निर्माण केलं नाही. असा तो अल्लाह, ईश्वर, गॉड, तो आपल्या सगळ्यांचा करता करवित आहे, आणि तोच आपला पालनहार आहे. मला जास्त वेळ घ्यायचा नाही, तुमची नमाजची वेळ झालेली आहे. आज ईद उल मोमिनीन आहे. शुक्रवारला जुमाच्या नमाजला ईद उल मोमिनीन म्हणतात. म्हणजे ही नमाज ईदच्या नमाज सारखी पढ़ी जाती है. तो क्यों? तो ये उम्मत के बाप के पैदाइश का दिन है. ये आदम अलैहिस्सलाम की पैदाइश का दिन है. आदम अलैहिस्सलाम को अल्लाह तबारक ताला ने जुमा को पैदा किया. 5 मुल्कों की मिट्टी मिलाई, 5 मुल्कों की मिट्टी मिलाई. जिब्राइल अमीन को कहा गया कि इसका पुतला बनाओ. इंसान का एक छोटा सा पुतला बनाया, उसमें जान फूकी. तो जब जान फूकी तो धीरे धीरे आंखें हिलने लगी, चेहरा हिलने लगा, हाथ पांव हिलने लगे. तो ये खड़ा होकर भागने लगा, तो गिर गया, पडला तो तब ऊपर वाले ने फरमाया की इंसान बड़ा जल्दबाज है. ही पहिली शिकवण होती त्या माणसाला की तू खूप घाई करतो, तुला सबर नाही है. इसीलिए कहते हैं इन्नल्लाह मा साबरीन, सब्र का दामन थामो. मुसलमानों, सब्र का दामन थामो, और सब्र ही सही. मैं कुछ बातें जानता हूँ. मुझे देशमुख साहब ने मेरी काफ़ी तारीफें की है, तो और मीडिया के मेरे दोस्त भी यहाँ बैठे हैं, तो हम बातें करते हैं.
आम्ही अधिकारी आहोत, आपण धार्मिक काम करणारी, राजकीय काम करणारी, सामाजिक काम करणारी मंडळी आहात, पण आपण कितीही काम केलं तर ते काम दाखवणारं कोणतरी पाहिजे. तुम्ही माझ्यासमोर उभे आहे, तो म्हणतात की खुशबू को फैलने का शौक बहुत है, खुशबू को फैलने का शौक बहुत है, मगर मुमकिन नहीं वो हवा से रिश्ता किए बगैर. तुमच्याशी संधान साधल्याशिवाय गोष्टी शक्यच होऊ शकत नाही. आणि तुम्ही वकील साहेब तुम्ही म्हटलं लालीचं संदर्भ सांगितलं, मी सांगतो आमची तो परिस्थिती अशी आहे की खुसरोबाजी प्रेम की, खुसरोबाजी प्रेम की मैं खेलू पी के संग. तुम्ही आमच्या घरच्या सारखे आहात सगळे, आम्ही तुमच्या सोबतच आहे, जगणार तुमच्या सोबत आणि जाणार तरी तुमची आठवण राहील. खुसरोबाजी प्रेम की मैं खेलू पी के संग, जीत गोई जो पिया मेरे, जितली तर माझाच आहे तू. खुसरोबाजी प्रेम की मैं खेलू पी के संग, जो जीत गई तो पिया मेरे, तो जो हारी पी के संग. मी दोन्ही मध्ये मला प्रॉफिट आहे, तो आमचा याच्यामध्ये फायदाच आहे. फक्त एक गोष्ट सांगेन की सगळ्या गोष्टींनी, रीती चाली परंपरांनी नटलेला देश आहे. तो कुछ अशार बोल के मेरी बात खत्म करूंगा. कहते हैं कि नफरतों का असर देखो, नफरतों का असर देखो, जानवरों का बंटवारा हो गया. नफरतों का असर देखो, जानवरों का बंटवारा हो गया, गाय हिंदू हो गई और बकरा मुसलमान हो गया. नफरतों का असर देखो, जानवरों का बंटवारा हो गया, गाय हिंदू हो गई और बकरा मुसलमान हो गया. तो मंदिरों में हिंदू देखे, मंदिरों में हिंदू देखे, मस्जिदों में मुसलमान, मंदिरों में हिंदू देखे, मस्जिदों में मुसलमान. शाम को जब मैं खाने गया वहां देखे इंसान, शाम को जब मैं खाने गया वहां देखे इंसान. मतलब कि ये पेड़, ये पत्ते, ये शाखे भी परेशान हो जाए. हे बिचारे त्यांनी निर्माण केलेली सृष्टी आहे, हिला काही घेतलं नाही, जाती धर्माचं भानगडींचं काय, कशाचं काय नाही, विटंबना नाही, काय नाही. नफरतों का बंटवारा हो गया, नफरतों का असर देखो, जानवरों का बंटवारा हो गया, गाय हिंदू हो गई और बकरा मुसलमान हो गया. नफरतों का असर देखो, जानवरों का बंटवारा हो गया, गाय हिंदू हो गई और बकरा मुसलमान हो गया. तो मंदिरों में हिंदू देखे, मंदिरों में हिंदू देखे, मस्जिदों में मुसलमान, मंदिरों में हिंदू देखे, मस्जिदों में मुसलमान. शाम को जब मैं खाने गया वहां देखे इंसान, शाम को जब मैं खाने गया वहां देखे इंसान. मतलब कि ये पेड़, ये पत्ते, ये शाखे भी परेशान हो जाए. हे बिचारे त्यांनी निर्माण केलेली सृष्टी आहे, हिला काही घेतलं नाही, जाती धर्माचं भानगडींचं काय, कशाचं काय नाही, विटंबना नाही, काय नाही, दगडफेक नाही. आपले आपले जगतात. ते झाड आपल्याला फळ देतं, किंमत मागत नाही. सूर्यप्रकाश देतो, रुपया नहीं लेता अपने से सूरज. चांद तुमको ठंडक देता है, एक पैसा नहीं मांगता. ऊपर वाले ने पानी मुहैया करा है नदी का, नदी मांगती है कुछ नहीं मांगता. ये पेड़, ये पत्ते, ये शाखे भी परेशान हो जाए, ये पेड़, ये पत्ते, ये शाखे भी परेशान हो जाए, अगर परिंदे भी हिंदू और मुसलमान हो जाए. ये पेड़, ये पत्ते, ये शाखे भी परेशान हो जाए, अगर परिंदे भी हिंदू और मुसलमान हो जाए. तो सूखे मेवे ये देखकर हैरान हो जाए, अगर नारियल हिंदू और खजूर मुसलमान हो जाए. त्यांनी कुठे जायचं, वो क्या करेंगे, त्यांना जीवन है. वरना कि न मस्जिद को जानते हैं, न मस्जिद को जानते हैं, न शिवालों को जानते हैं, न मस्जिद को जानते हैं, न शिवालों को जानते हैं. भूखे पेट को बस निवालों को जानते हैं. न मस्जिद को जानते हैं, न शिवालों को जानते हैं, भूखे पेट को बस निवालों को जानते हैं. और मेरा ये अंदाज जमाने को क्यों खलता है, मेरा ये अंदाज जमाने को क्यों खलता है, क्योंकि मेरा ही चराग हवा के खिलाफ चलता है. मेरा ये अंदाज जमाने को क्यों खलता है, क्योंकि मेरा ही चराग हवा के खिलाफ चलता है. मैं अमन पसंद हूँ, मेरे शहर से दंगों को रहने दो. माझ्या शहरात दंगे नको मला. मैं अमन पसंद हूँ, मेरे शहर से दंगों को रहने दो. लाल और हरे में मत बांटो, मेरी छत पे तिरंगा रहने दो, मेरी छत पे तिरंगा. अरे लाल हरे म्हणजे असं जर वाटून गेलं तर इतकी मुश्किल होईल आपली की मतलब कि जितनी भी हरी सब्जियां हैं सब मुसलमानों के हाथ में चली जाएंगी. म्हणजे पालक, मेथी, कारले, ढेमसे, टिंडे सगळे मुसलमानांचे आहेत. आणि जेवढे गाजर, टमाटे, आलू बुखार हे सगळे हिंदूकडे. आगे तरबूज बेचारा कहाँ जाएगा, ये तो बेचारा ऊपर से हरा और अंदर से लाल है. तो ये लाल लाल से मुसलमान हो गए, हिंदू के हाथ में सिर्फ छिलके आएंगे फिर. तो म्हणून हे टाळायला दोघांनी मिळून तरबूज खाल्लं पाहिजे. ये मुल्क है कि ये वतन है जिसको आज़ादी मिली, ये जमहूरियत है. आपण खूप कष्टाने स्वातंत्र्य मिळवलंय. हिंदूंनी मुसलमानांनी बलिदान दिली आहे. APJ कलामांसारखा राष्ट्रपती लाभला.
त्याचा आदर्श सगळ्या हिंदूंना सुद्धा आहे. अशा लोकांचा आदर्श आहे. म्हणून आपल्याला दोन गोष्टी मिळाल्या, एक तर इंडिपेंडन्स, स्वातंत्र्य, आणि सेल्फ रूल, सेल्फ गव्हर्नन्स. स्वातंत्र्य तर आपण मिळवून घेतलं, पण सेल्फ गव्हर्नन्स, स्वतःचं राज्य स्वतः चालवण्याची प्रक्रिया अजूनही आपण शिकतोय. आपण लहान आहोत, आपण मॅच्युअर होऊ याच्या पुढे. आणि म्हणून मी सांगतो की चिखली शहर खूप सुंदर आहे. आता आपण ज्या गोष्टी सांगितल्या की चिखलीमध्ये काही होणार नाही, तर त्या संदर्भात आम्हाला चिंता करायची काही गरज नाही. आणि खूप खूप धन्यवाद देतो, मला इथे बोलवलं, मला बोलण्याची संधी दिली. हे माझं घर आहे, हे विश्वची माझे घर या उक्तीप्रमाणे आपल्याला वागायचं आहे. छोट्या मोठ्या गोष्टी होतील, मुलांकडनं गोष्टी घडतात. सोशल मीडिया है, इंस्टाग्रामवरती या गोष्टी मुलं टाकतात. तो मैं आपसे गुजारिश करूँगा कि आज जुमा है और खुतबा में जितने भी आइमा इकराम है, उलमा इकराम है, मैं उनसे दरख्वास्त करूँगा कि आप अल्लाह की बारगाह में हैं, अल्लाह की बारगाह में हैं. बच्चों को सिरातल मुस्तकीम पर चलाइए, बच्चों को सही रास्ते पे चलाइए. और अल खल्कु अयालुल्लाही, अल खल्कु अयालुल्लाही, सारी कायनात अल्लाह का कुल्बा है. दिस होल वर्ल्ड इज दिस फैमिली. ये सिर्फ मुसलमानों का घर नहीं है, ये सबका घर है. ये आपको बच्चों पे वाजे करो, बच्चों को तालीम दो और माओ को सिखाओ. कहते हैं कि तंजीम अगर कौम की मंजूर है तुम्हें, तंजीम अगर कौम की मंजूर है तुम्हें, तो बच्चों से पहले माओ को तालीम दीजिए, माओ को सिखाओ, अच्छी बातें सिखाओ. बहुत बहुत शुक्रिया. जय हिंद, जय भारत.